शौल असं होतं. शौल राजानं देवाच्या आज्ञा मोडल्या, म्हणून देवानं शमूवेल संदेष्ट्याला म्हटलं, ईशाय नावाच्या मनुष्याला शोध. मी त्याच्या मुलांपैकी एकाला नवा राजा बनवणार आहे. वेल्ला ईशाय बेथलेहेम मध्ये सापडला. ईशायच्या 7 मुलांना त्याने पाहिलं. ते धष्टपुष्ट आणि दिसायला रुबाबदार होते. देव म्हणाला, हे नाहीत. मी बाह्यरूप पाहत नाही, तर मनुष्याचं अंतःकरण पाहतो. ईशायचा सर्वात लहान मुलगा दावीद शेतामध्ये मेंढरं राखत होता. त्याला बोलावून आणण्यास ईशायनं सांगितलं. शमूवेलनं त्याला पाहिलं आणि देव म्हणाला, हाच तो आहे. मग त्यानं दावीदचा नवीन राजा होण्यासाठी अभिषेक केला. काही काळानंतर इस्रायली लोकांचं पलिश्त्यांशी युद्ध झालं. पलिश्त्यांमध्ये गल्ल्याथ नावाच्या एका महाकाय सैनिकानं इस्रायली लोकांना आव्हान केलं की त्यांच्यातून एक योद्धा त्याच्याशी लढण्यासाठी पाठवण्यात यावा. परंतु सर्व इस्रायली लोक अतिशय घाबरून गेले होते. सैन्यात काम करणाऱ्या भावांसाठी दावीदनं भोजन सामग्री आणली. गल्ल्याथचं आव्हान त्यानं ऐकलं आणि तो घाबरला नाही. देवाच्या सैन्याचा अपमान करणारा हा कोण? दावीदनं विचारलं. मी त्याच्याशी लढेन. शौल राजाला आश्चर्य वाटलं. त्यानं दावीदला त्याची शस्त्र दिली. परंतु दावीद म्हणाला, नाही, जंगली श्वापदांना ठार करण्यासाठी देवानं मला मदत केलीये. गल्ल्याथला मारायला देखील तोच मला मदत करेल. गल्ल्याथ ओरडला, अरे मी काय कुत्रा आहे का? माझ्या सोबत लढण्यासाठी तुम्ही या सडपातळ मुलाला पाठवलंय? दावीद त्याला म्हणाला, तुझ्याकडे भाला आहे, परंतु माझ्याकडे इस्रायलाच्या देवाची मदत आहे. गोफणीत दगड टाकला आणि तो मारला. तो दगड गल्ल्याच्या कपाळाला लागला आणि तो कोसळला. इस्रायली लोकांनी मग पलिश्त्यांचा पराभव केला. देवाच्या मदतीनं दावीद शूरवीर योद्धा